देखील मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबलेलं पाहायला मिळालंय। यावर्षी 15 दिवस आधीच मान्सूनची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। मला वाटतं यापूर्वी 1956 मध्ये, 1962 मध्ये आणि 1971 मध्ये प्री मान्सून झाला होता, पण तो एवढ्या मोठ्या प्रमाणात तो कधी झाला नाही। मला वाटतं हा इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस, म्हणजे पुणे म्हणजे बारामती दौंडमध्ये जाऊन म्हणजे 130 mm। आज आपण बाकीच्या ठिकाणी बघितलं तर मुंबईसारख्या ठिकाणी तर 70-75 mm पाऊस झालेला आहे। पण एवढा पाऊस कधी झालेला नव्हता, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्री मान्सून झाला, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा पहिल्यांदाच इतिहासामध्ये यावर्षी होतोय। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळे दल, NDRF असेल, SDRF असेल, एअरफोर्स आहे, नेव्ही आहे, कोस्टल गार्ड आहे, सगळ्यांची बैठक, ती विस्तृत बैठक 21 मे रोजी त्या ठिकाणी घेतली। सर्व अधिकारी त्या ठिकाणी हजर होते, कारण प्री मान्सून येणार असा इशारा आधीच हवामान खात्याने दिलेला होता। त्या संदर्भामध्ये सर्वांना अलर्ट आणण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। पुणे म्हणजे जिल्ह्यात बारामती आणि दौंड इथे थोडे रात्री धावपळ झाली, जवळपास 125 mm वर 130 mm वर पाऊस या ठिकाणी दौंडमध्ये झालेला आहे। बारामतीमध्ये पाऊस मोठा झालेला आहे, त्यामुळे काही लोकांना हलवण्यात आलं। NDRFच्या टीम त्या सर्व ठिकाणी रात्रीच पोहोचलेल्या होत्या। माननीय अजितदादा सुद्धा त्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्येच बारामती दौंडमध्ये लक्ष ठेवून आहेत, तिथेच आहेत आणि सर्वांना अलर्ट देण्यात आलेला आहे। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, विशेष करून विद्यार्थी आहेत, की कामाशिवाय बाहेर पडू नका। अजूनही 3 दिवस अलर्ट या पावसाचा आहे, त्यामुळे बाहेर कामाशिवाय पडू नका। रेग्युलर काम असतील ते निश्चित करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की समुद्रकिनाऱ्यावर चला, हाय टाईड आहेत ते बघायला चला, कुठेतरी आता सुट्या आहेत मुलांना शाळेच्या आणि म्हणून चला आपण लोणावळा खंडाला जाऊ, कर्जतला जाऊ, कुठेतरी वॉटरफॉल चांगले आहेत, सगळ्या टीव्हीवर दाखवण्यात जाते आपल्या दूरदर्शनच्या माध्यमातून। मला वाटतं हे टाळा, कुठे त्या आता सध्या कुठे जाऊ नका, कोणत्या वेळेला कुठे पाऊस होईल, कुठे जास्त पाऊस होईल आणि या ओढ्या नाल्यांना किंवा धबधब्यांना जास्त पाणी येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे कुठेही या ठिकाणी जाऊ नये। ज्या पुलांवरून पाणी जास्त वाहत आहे तिथे मुद्दामून मग मोटरसायकल टाकायची, गाडी टाकायची, असे सगळे शक्ती दाखवणारे प्रयोग करू नका। माझी सगळ्यांना विनंती आहे, धाडसाचे प्रयोग करू नका। आपण मागच्या काळात अनेक वेळा बघितलंय, गाड्या वाहून गेल्यात, 4 व्हीलर, मोटरसायकल वाहून जात आहेत, मग जीवावर ते बेतत आहेत आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण या संदर्भामध्ये काळजी आपापली घ्यायची आहे। ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आहे त्या जिल्ह्यांमध्ये आम्ही सगळं म्हणजे लोक इथं फलटण असेल, श्रीगोंदा आहे, दौंड आहे, बारामती आहे, सातारा जिल्ह्यात काही भाग आहे, अहिल्यानगर आहे आणि कोकणातला भाग, या सगळ्या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्कात आहोत। तिथल्या सगळ्या यंत्रणा आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत, रात्रभर आम्ही संपर्कात होतो। आमचं या ठिकाणी हे डिझास्टर मॅनेजमेंटचं वारून या ठिकाणी आहे, 24 तास या ठिकाणी 24/7 आम्ही सर्व ठिकाणी लक्ष देऊन आहोत। कुठे काही अशा परिस्थिती दिसून आली तर त्या ठिकाणी आमची यंत्रणा जायला सज्ज आहेत। मुंबईमध्ये सुद्धा परिस्थिती कंट्रोलमध्ये, काही ठिकाणी आता आपण हिंदमातामध्ये वगैरे बघितलं त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, पण वाहतूक हार्बर लाईन जर सोडली तर कुठेही बंद नाही आहे, सर्व ठिकाणी वाहतूक सुरू आहे। त्या ठिकाणी पाणी थोडं साचलेलं आहे, सगळे कर्मचारी आहेत, BMCचे अधिकारी आहेत, हे त्या ठिकाणी सर्व लक्ष ठेवून आहेत, सर्व व्यवस्था करतायत। पण तरी मी सर्वांना विनंती करेल की कामाशिवाय उगाच बाहेर पडू नका, मग खूप ट्रॅफिक जाम होते, कुठेतरी गैरव्यवस्था होते। काम खूप महत्त्वाचं असेल तरच बाहेर पडावं, पुन्हा सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो। भाऊ, भुयारी मार्ग जे रेल्वेचे आहेत त्या ठिकाणी देखील पाणी साचलेले आहे, त्या ठिकाणी नेमकी कशी आता काळजी घेतली, त्यांना काय सूचना दिलेल्या आहेत? सगळ्या यंत्रणा अलर्ट आहेत, रेल्वेचे अलर्ट असतील, BMCचे यंत्रणा आहेत, त्या सगळ्या अलर्ट आहेत। त्या ठिकाणी जाऊन ते पाणी कसं बाहेर काढायचं, काय करायचं या संदर्भामध्ये सर्व त्यांचं जे करता येण्यासारखं आहे ते आम्ही सर्व त्या ठिकाणी करतो आहोत। आहे काही ठिकाणी भुयारी मार्गामध्ये पाणी, इथे आपण बघतात आपल्याकडे सगळे कॅमेरे त्या ठिकाणी आहेत, ते सगळे लागलेले आहेत, त्या ठिकाणी आपण बघतोय। त्या ठिकाणी तात्काळ काय उपाययोजना करता येईल त्या संदर्भामध्ये आमच्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। मेट्रोची एक्वा लाईन आहे ती अंडरग्राऊंड आहे आणि या अंडरग्राऊंड मेट्रोच्या लाईन मध्ये देखील पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे काय त्या ठिकाणी वेगळ्या उपाययोजना वगैरे करण्यात नाही, त्या ठिकाणी ते पाणी बाहेर काढण्याच्या सगळ्या यंत्रणा आहेत। काही ठिकाणी काही लाईन ज्या बाहेर ज्या पाणी जाण्यासाठीच्या पाईपलाईन आहेत किंवा काही होल्स आहेत ते त्या ठिकाणी जाम झाले असतील, पाणी निघत नसेल, एखाद्या वेळेला तिथे झाकण करायचं। मला वाटतं या संदर्भामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या आहेत BMCच्या त्या कामाला लागलेल्या आहेत। मी सुद्धा रात्री 2 वाजेपर्यंत सर्वांशी बोलत होतो। आता इथून मी BMCला जाऊन त्या ठिकाणी सुद्धा सगळी त्याच्या वारूमध्ये जाऊन सगळी पाहणी करणार आहे, त्या ठिकाणी पाहणार आहे। पण काही ठिकाणी पाऊस एवढा अचानक इतका मुसळधार कोसळला
की त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे. मग आपण जे म्हणतात मेट्रोसारख्या ठिकाणी असेल, हिंदमाताला असेल, हे झालेलं आहे. मला वाटतं पण ते लवकरच तिथलं पाणी मोकळं करून त्या सगळ्या लाईन सुरू होते. पण भाऊ, पहिलाच पाऊस पडला आणि पहिल्या पावसामध्ये मुंबईची तुंबई देखील पाहायला मिळाली. पण असंच आता पुढे पाऊस पडेल त्यावर काय दक्षता घेण्यात तर मी सांगितलं की हा प्री मान्सून आहे. एवढ्या पावसाची अपेक्षा कुणालाही नव्हती. आम्ही सध्या तयारीतच होतो की अजून म्हणजे 10-11 जूनला आपल्याकडे पाऊस होतो, पण 15 दिवस आधी हा पाऊस आला, त्यामुळे थोडी तारांबळ झाली, ही वस्तुस्थिती आहे. पण तरी पण मुंबईमध्ये कुठे ट्रॅफिक थांबलेली आहे, कुठे जाम झालेलं आहे, तासनतास आपण बघतो तसं कुठेही आज नाही आहे. ट्रॅफिक थोडी धीम्या गतीने असतील, हळू असेल, पण ती सुरू आहे. सगळ्या गाड्या चालत आहेत, ट्रेनसुद्धा चालत आहेत. हार्बर लाईन जर सोडली तर बाकी सगळी यातायात ही व्यवस्थित सुरू आहे. कुठेही मोठी अडचण आहे असं नाही. भाऊ, ठाकरे गटाकडून असा आरोप केला जातोय की ज्या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे कंत्राटदारांचा फावलेला आहे आणि मुंबईवर ही परिस्थिती आलेली आहे. मुंबईतल्या कंत्राटदारांमुळे मुंबईतले रस्ते असतील किंवा इतर गोष्टी असतील त्यांच्यामुळे मुंबईची तुंबई झाली असं म्हणतात. मला वाटतं की आपण बघतात, मी पुन्हा सांगतो की कुठेही ट्रॅफिक थांबलेले नाही आहे. काही ठिकाणी थोडंफार पाणी थांबलं, कारण इतका विक्रमी पाऊस होतोय, एवढा पाऊस अचानक एका वेळेला येतोय, काही तासात येतोय, त्यामुळे हे होणार आहे. ते मला वाटतं तुमच्या ताब्यामध्ये एवढी वर्षी मुंबई होती, मग तुम्ही काय केलं त्यावेळेला? तर काय हाल सोसले लोकांनी, किती पाण्यामध्ये लोकांना जीव गमवावे लागले, गाड्या वाहून गेल्या, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं या गोष्टीचं राजकारण न करता मुंबईकरांना दिलासा कसा देता येईल, यातून आपल्याला सर्व व्यवस्थित सुरळीत सगळे मार्ग कसे काढता येईल, यासाठी आपण प्रयत्न करावेत. नाही तर अजून सुरुवातच झाली, लगेच आपलं राजकारणच सुरू, मला वाटतं हे काही योग्य नाही. आणि म्हणून मला मागचे दाखले काही द्यायचे नाही की आपल्या काळामध्ये आपण काय केलं म्हणून. पण आता जर आपण बघितलं असेल, खूप चांगल्या व्यवस्था आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. आता यावेळेला पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही, म्हणजे मागच्या वर्षी नव्हती, या वर्षी राहणार नाही. सर्व पद्धतीने आम्ही काळजी घेतात. आमच्या सगळ्या यंत्रणा ह्या अलर्ट मोडवर आहेत. 24/7 आमची फोन नंबर त्या ठिकाणी सगळ्या लोकांकडे आहेत, आम्ही ते जाहीर केलेले आहेत. परंतु कुठे काही अशी आपत्तीची परिस्थिती असेल तर आपण तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा. मग BMCची वॉर रूम असेल, राज्य शासनाची वॉर रूम या ठिकाणी आहे, डिझास्टर मॅनेजमेंटची, आपण लगेच त्या ठिकाणी आमची टीम SDRF असेल, NDRF असेल, कर्मचारी असतील आमचे, ते त्या ठिकाणी जाऊन तिथे उपाययोजना करतील. म्हणण्यात आलेलं आहे की हिंदमाता परिसरामध्ये आम्ही तो कुठंतरी पाणी तिथं साचायचं नाही, आमच्याकडनं तशा प्रकारचे प्रयत्न केले होते, पंप लावले होते, मात्र आता पुन्हा एकदा पाणी साचतंय, हे कुठंतरी अपयश आहे. यश अपयशाचा हा विषय नाही, ही नैसर्गिक आपत्ती आहे. मला असं वाटतं की आता प्रत्येक वेळेला आम्ही हे तुम्ही ते मला मागच्या 10 गोष्टी सांगता येतील बाकी ठिकाणच्या, मला वाटतं ते न करता हे अचानक उद्भवलेलं सगळं असं मी म्हणेल. कारण 15-16 दिवस आधी सगळा मान्सून आलेला आहे. निश्चित आहे, हिंदमातावर मी सांगितलं की त्या ठिकाणी पाणी थोडं साचलेलं आहे, ते करतात माणसं क्लिअर, ते होईल. पण त्यामुळे आमच्या वेळेला काय झालं, तुमच्या वेळेला काय झालं, हे असं नुसतं नळावरच्या भांडणासारखं भांडण तुम्ही करू नका. मला वाटतं आपल्याला सर्व मिळून या ठिकाणी काम करायचं आहे. मुंबईतले यातायाती सुरळीत कशी होईल, राज्यभरामध्ये कुठं संकट जास्त मोठं उडवणार नाही, सगळी वाहतूक व्यवस्थित सुरळीत राहील, कुठे जीवितहानी होणार नाही, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. सर, ग्रामीण भागातही खूप त्याचा फटका दिसतोय. विशेषतः मुंबई पुणे सोलापूर मार्गाचे काही व्हिडिओज येत आहेत ज्याच्यामध्ये कमरेच्या वरती पाणी दिसतंय, गाड्या बंद पडलेल्या हायवेवर बघायला मिळत आहेत. ग्रामीण भागातलं काय चित्र आहे आणि तिथे या सगळ्याचा पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी काय यंत्रणा असेल? नाही, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही त्या ठिकाणी बोलतो होतो. रात्रभरापासून आम्ही 2-3 वाजेपर्यंत मी स्वतः सर्वांशी बोलत होतो. कॉन्टॅक्ट आमचा सुरू आहे, आमच्या सगळ्या यंत्रणाशी बोलतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मलाच रात्री 2 वाजेपर्यंत झोपू दिलं असं मी आपल्याला सांगेन. कुठे काय चाललंय ते मग यांना विचार, त्यांना तिथे, म्हणजे ते स्वतः आज नागपूरला आहेत, अमितभाई तर दिल्लीहून तर रात्रीच ते पोहोचले, पण स्वतः फोनवर संपर्कात सगळ्या यंत्रणांचा आणि माझ्यासुद्धा त्यांचा माझा संपर्क मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी आहे. आणि काही ठिकाणी आहे ना, सोलापूर आपण सांगतात त्या ठिकाणी आता नवीन रस्ते झालेले आहेत सिमेंट कॉन्क्रीटचे, काही ठिकाणी असेल अडचण, पण आता ती आपल्या लक्षात आलेली आहे की त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यातून मार्ग काढतो. आता मला वाटतं कुठेही वाहतूक बंद नाही आहे. रात्री काही संध्याकाळी खूप पाऊस झाला, त्यामुळे काही ठिकाणी ते काही तास बंद होती आणि काही गाड्या बंद पडल्या होत्या, ट्रक रस्त्यामध्येच, त्यामुळे मग अडचण मोठी निर्माण झाली. त्या गाड्या फेल झाल्यामुळे तिथे वाहतुकीला थोडा अडथळा निर्माण झाला, त्यामुळे काही तास वाहतूक बंदही होती. पण तो नंतर ते ट्रक मी बाजूला करण्याचे आदेश दिलेत आमच्या अधिकाऱ्यांनी, त्या ठिकाणी ट्रकही बाजूला केल्यात आणि त्यानंतर आता वाहतूक ही सुरळीत सुरू झालेली आहे. अनेक ठिकाणी नालेसफाई नीट न झाल्यामुळे कुठे पाणी तुंबलेलं आहे, त्यामुळे नालेसफाईचा प्रश्न पुन्हा एकदा अजेंड्यावर आलाय. कसं पद्धती या विषयाला मला वाटतं आपणच दाखवतात, आपणच बघतोय नालेसफाई कशा पद्धती सुरू आहे. काही ठिकाणी मागच्या काळामध्ये गडबड झाली, त्याच्या चौकशी आपण लावलेल्या आहेत. मला वाटतं हा विषय आता फक्त राजकारण म्हणून बघा ना, मग पुन्हा सांगेल, कारण मुंबई आपल्याला माहिती कशी आहे.
मुंबईतून अतिवृष्टी झाली आणि हायटाईड असलं की पाणी बाहेर जातच नाही हे सर्वांना माहीत आहे. हे टेक्निकल कारण कोणाला माहिती नाही असं कोणी आहे का? सगळ्यांना माहीत आहे. पण त्यामुळे फक्त आता पाणी थोडंसं असलं की आपण नुसतं राजकारणच करायचं, ज्यांना ते करायचं आहे ते बोलतीलच. म्हणून माझी अशी विनंती आहे की आपण यातून बाहेर कसे पडू, यातून हे सगळं व्यवस्थित कसं सुरळीत कशी वाहतूक होईल, नागरिकांना कसा त्रास होणार नाही, या सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे काम केलं पाहिजे. मुंबई ढगफुटी झाली असं म्हणायचं. मला वाटतं खूप मोठा म्हणजे मे मध्ये तर पहिल्यांदा एवढा मोठा पाऊस हा मे मध्ये प्री मान्सूनचा हा या ठिकाणी सांगा. हा ढगफुटीसारखा नाही, कारण मुंबईकरांनी एकेका दिवसामध्ये तुम्हाला माहित असेल 1944 मिलीमीटर पाऊस हा आपण मला वाटतं 2005 मध्ये 5-6 मध्ये हा आपण बघितलेला आहे. कुठे 1000 मिलीमीटर पाऊस, आता पडलेला 70-80 मिलीमीटर पाऊस. पण हा प्री मान्सून आहे, हा अचानक आल्यामुळे लोक आहेत तेही तयारीत नव्हते की बाबा आपल्याला असं की सामोरं जावं लागेल. यंत्रणा तर अलर्ट होत्या, पण तरी पण आम्हाला वाटतं 15 दिवस आहेत, 15 दिवसातून आहेत. पण पाऊस इतका अचानक आणि इतक्या कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाला, त्यामुळे पाणी साचलेलं आहे. मला वाटतं आता पुढच्या काळामध्ये सगळ्या काळजी आम्ही त्या ठिकाणी घेतल्या जातील आणि पुढे असा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार.